हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी. तर ती कशी बनवायची आहे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण आणलेले आहेत फ्रेश असे मशरूम. आता आपण ते स्वच्छ धुवून घेऊयात. ह्याला खूप माती असते, त्याच्यामुळं व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. पूर्ण क्लीन करून घ्यायचे आहे. त्यामध्ये माती साठलेली असते. दोन तीनदा पाण्याने व्यवस्थित छान अशी धुवून घ्यायची आहे. बघू शकता. आता आपण कट करून घेणार आहोत. मशरूमचे आपण 4 पीस करून घ्यायचे अशा प्रकारे. व्यवस्थित पूर्ण मशरूम कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पूर्ण मशरूम कट करून घेतलेले आहेत. आता आपण एका साईडला कढईत तेल टाकून घेऊया. 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण घालून घेणार आहोत जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे. आता आपण यामध्ये ग्राइंड केलेला मसाला, यासाठी टोमॅटो, कांदा, लसूण, आलं हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहे. आता आपण हे पूर्ण तेलामध्ये घालणार आहोत. व्यवस्थित परतून घ्यायचे आता आपल्याला. तुम्ही टोमॅटो वेगळे तसेच कांदा वगैरे हे वेगवेगळं ग्राइंड करून घेतलं तरीही चालेल. हे बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित परतून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे. बघू शकता. आता आपण यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आपण. तसेच लाल तिखट, घरी केलेला मसाला 1 चमचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट घालू शकता यामध्ये. तसेच हळद पावडर. आता आपण हे सर्व मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचे. आता आपण यामध्ये कट केलेले मशरूम होते ते घालून घेणार आहोत मसाल्यामध्ये. आपल्याला हे फ्राय वगैरे करायची काही गरज नाही, कारण मशरूम हे एक वाफेमध्ये लगेच शिजून जातात. आता आपण हे घालून व्यवस्थित परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित. बघू शकता तुम्ही, कलरही छान आलेला आहे.
टेस्ट पण छान झालेली दिसते. अशा प्रकारे याला जास्त शिजवायची गरज नाही लागत, 5-10 मिनिटात होऊन जातं. यामध्ये आता आपण कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण यामध्ये यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे वाफवून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे, कारण मशरूमचं हे पाणी होतं. नंतर तुम्हाला जसं हवं तसं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता, पण पहिल्यांदा आपण झाकण ठेवून वाफवून घ्यायचे. यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. तुम्हाला पातळ ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही जास्तही पाणी घालू शकता. 2-3 मिनिटं परत झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत. एकदम साध्या सिंपल पद्धतीने तयार होणारी मशरूमची भाजी तुम्ही करून बघा. आता आपण झाकण काढूया, बघू शकता किती छान मस्त उकळी आलेली आहे. खूप छान सुगंधही सुटलेला आहे, आपल्याला समजू शकतं. थँक्यू. तर आपली तयार झालेली आहे मशरूमची भाजी. तुम्ही नक्की बनवून बघा, खाऊन बघा. थँक्यू.